अर्णव या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. तर अर्णव या शब्दाचा समानार्थी समुद्र होय. खालीलपैकी कोणते भावे कर्तरी प्रयोगाचे उदाहरण नाही? नाही विचारलेलं आहे. म्हणजे आज सारखे गडगडते आहे, त्याला घरी पोचण्यापूर्वी सांजावले आहे, मला आज मळमळते हे पण आहे. या ठिकाणी चुकीचा पर्याय जो जो किरजे कीजे परमार्थ लावो, या ठिकाणी चुकीचं आहे, हे म्हणजे नाही. द्रष्टा शब्दाचा अर्थ ओळखा. द्रष्टा शब्दाचा अर्थ भविष्य काळात डोकावून पाहणारा. शिष्यांनी गुरूंची आज्ञा पाळावी. वाक्याचा प्रकार ओळखा. तर विद्यार्थी वाक्य होय. शब्दातील शब्दाचा अर्थ ओळखा. शब्दातीत शब्दाचा अर्थ ओळखा. तर शब्दांनी वर्णन करता न येण्याजोगे शब्दातीत. काल सकाळी रामू रस्त्यावर एकटाच उभा होता. या वाक्यातील अधोरेखित केलेला शब्द वाक्याचा टिंबटिंब आहे. उद्देश होय. म्हणीचा अर्थ ओळखा. नाऱ्याने केले पण केशाला प्रायचित्त. एकाने कृत्य करावयाचे पण त्याचे परिणाम मात्र दुसऱ्याने भोगावायचे होय. पहा म्हण कशी आहे. म्हणीचा अर्थ नाऱ्याने केले पण केशाला प्रायचित्य. अधोरेखित शब्दाचा विरुद्धार्थी शब्द शोधा. कांदा नाशवंत आहे. नाशवंताचा विरुद्धार्थी टिकाऊ. अवनती शब्दाचा अर्थ कोणता आहे? अवनती या शब्दाचा अर्थ अधःपात आहे. समास ओळखा. दशानन. दशानन म्हणजेच बहुव्रीही समास. कोणते वाक्य व्याकरण नियमानुसार आहे? भालू नावाचा एक चुणचुणीत विद्यार्थी होता. हेच योग्य आहे. होता भालू नावाचा एक चुणचुणीत विद्यार्थी चूक. विद्यार्थी भालू नावाचा एक होता चुणचुणीत चूक. एक चुणचुणीत विद्यार्थी होता नावाचा भालू नाही. आणि या ठिकाणी हा जो उतारा आहे, हा व्हिडिओ तुम्ही पॉज करून असा वाचून घेऊ शकता आणि वाचल्यानंतर आपण हे खालचे प्रश्न तुम्ही सोडू शकता. देवराष्ट्राच्या राजाचे नाव काय होते? तर देवराष्ट्राच्या नावाचे नाव कुबेर होते. सागरोबा हे कोणत्या देवतेचे नाव आहे? तर ते महादेवाचे नाव आहे. कुंड म्हणजे टिंबटिंब होय. तर कुंड म्हणजे टाके होय. तर या ठिकाणी अशा पद्धतीनं तरी आपण पुढे जीकेचे काही पाहूयात असले तर. मुंबई नागपूर द्रुतगती मार्गाचा दुसरा टप्पा मे 2023 मध्ये सुरू करण्यात आला. त्याला टिंबटिंब असे ओळखले जाते. समृद्धी महामार्ग. दुष्काळ स्थिती आणि वायू प्रदूषणाचा सामना करण्यास मदत करणारी पाऊस पडण्याची परिस्थिती निर्माण करण्यासाठी टिंबटिंबने क्लाउड सीडिंगचे चाचणी उड्डाण केले. तर कानपूर. प्रधानमंत्री आवास योजना नागरी टिंबटिंब क्षेत्रांतर्गत 31 मार्च 2022 पर्यंत किती घरे मंजूर झाली आहेत? तर 122.69 लाख. Which of the following chemical is employed for the wastewater treatment process? Lime, ferric chloride, both 1 and 2. महाराष्ट्री या प्राकृत भाषेतील गाथा सप्तशती प्रसिद्ध काव्यरचना सातवाहन राजा टिंबटिंब याने रचली. राजा हाल याने रचली आहे. टिंबटिंब यांच्यातील संयुक्त लष्करी सराव एक्सएक्युवेरियनची 12वी आवृत्ती जून 2023 मध्ये चौबटिया उत्तराखंड येथे 11 ते 24 जून 2023 दरम्यान आयोजित करण्यात आली होती. भारत आणि मालदीव. 26 एप्रिल 2023 पर्यंत प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेने टिंबटिंबच्या अंतर्गत किती नावनोंदणी झाली आहे?
तर 16.2 कोटी नावनोंदणी झाली आहे. कोळसा आणि पेट्रोलियम सारख्या जीवाश्म इंधनामध्ये टिंबटिंब कमी प्रमाणात असते. नायट्रोजन, सल्फर 1 आणि 2 आहे. भारतीय राज्यघटनेतील कोणता अनुच्छेद हा राज्यघटनेच्या प्रारंभीच्या नागरिकत्वाशी संबंधित आहे? तर अनुच्छेद 5 होय. जून 2023 मध्ये आर्थिक घडामोडीच्या मंत्रिमंडळ समितीने केंद्रीय क्षेत्र योजना कोळसा आणि लिग्नाइटचा शोध टिंबटिंबपर्यंत सुरू ठेवण्यास मान्यता दिली. 2025-26. भारतातील खालीलपैकी कोणत्या पहिल्या ग्रीनफील्ड औद्योगिक स्मार्ट नगराचे उद्घाटन करण्यात आले आहे? तर औरंगाबाद औद्योगिक नगर. मे 2023 मध्ये भारतातील बेरोजगारीचा दर किती होता? तर 7.7 होता. टिंबटिंब यावर्षी परमहंस मंडळींची स्थापना पुणे, सातारा आणि महाराष्ट्रात इतर शहरात झाली. 1849. खालीलपैकी कोणत्या भारतीय शहरात हुमायूनची कबर आहे? तर दिल्ली या शहरामध्ये हुमायूनची कबर आहे. खालील शब्दाचा अर्थ ओळखा. उदार. उदार म्हणजे मोठ्या मनाची कनवाळू व्यक्ती. खालील वाक्याचा प्रकार ओळखा. गुलमोहर, पळस ही माझी आवडती फुलझाडे आहेत. तर संयुक्त वाक्य होय. खालील वाक्प्रचाराचा योग्य अर्थ ओळखा. आवळा देऊन कोहळा काढणे, लहान वस्तू देऊन एखाद्याकडून मोठी वस्तू उकळणे. खालील वाक्याचा प्रयोग ओळखा. तिने गाणे म्हटले, प्रधान कर्तृक कर्मणी प्रयोग. खालील वाक्यातील अलंकार ओळखा. हे मेघा तू सर्वांना जीवन देतोस, श्लेष अलंकार होय. खालील वाक्यातील आशयातून कोणती म्हण सूचित होते? राधिकाला नृत्य करणे जमेना तेव्हा तिने नृत्य शिक्षक चांगले शिकवत नाहीत म्हणून नृत्याचा वर्ग बंद केला. नाचता येईना अंगण वाकडे ही म्हण होय. खालील शब्दाचा अचूक अर्थ ओळखा. अस्तनीतील निखारा म्हणजेच घरभेदी, कपटी, धोकेबाज मनुष्य होय. खालील वाक्यातील नकारार्थी वाक्याचे होकारार्थी वाक्यात रूपांतर केलेले योग्य विधान ओळखा. मी कधी खोटे बोलत नाही. तर याचं होकारार्थी आहे मी नेहमी खरे बोलतो. खालील शब्दसमूहाबद्दल योग्य शब्दार्थ ओळखा. साधा देवमाणूस, साधा भोळा, निरुपद्रवी मनुष्य. खालील म्हणीचा वाक्यात उपयोग झालेले विधान ओळखा. नावडतीचे मीठ टाळणे. नावडती सूनबाई किती सुगरण असली तरी सासूबाईला तिचा स्वयंपाक रुचकर वाटत नाही. खालील शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. चिरंतन म्हणजे क्षणभंगूर होय. खालील वाक्प्रचाराचा योग्य अर्थ ओळखा. काकुळतीला येणे, अतिशय गयावया करणे. खालील शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. घट म्हणजेच वाढ. घट म्हणजे वाढ. विरुद्धार्थी शब्द ओळखायचा आहे. घट वाढ. खालील वाक्याचा प्रयोग ओळखा. आजीची गोष्ट सांगून झाली म्हणजेच समापन कर्मणी. खालील वाक्यांच्या वाक्प्रचारार्थ दर्शवणारा पर्याय निवडा. अर्धचंद्र देणे म्हणजेच उच्छल वांगडी करणे. अत्तराचे दिवे लावणे, अनावश्यक बेसुमार खर्च. अनाकानी करणे, अनाकानी करणे, दुर्लक्ष करणे. आगा बांधणे म्हणजे काय? आगा बांधणे म्हणजेच तर्क काढणे.
हृदयाचे ठोके मोजण्यासाठी खालीलपैकी कोणते उपकरण वापरले जाते? तर ते स्टेथोस्कोप वापरले जाते. खालीलपैकी कोणते राज्य मायग्रेशन ट्रॅकिंग सिस्टीम ॲप विकसित करणारे भारतातील पहिले राज्य ठरले? तर ते आहे महाराष्ट्र. 2011च्या जनगणनेनुसार भारतातील बाललिंग गुणोत्तर किती आहे? तर ते आहे 919. खालीलपैकी कोणत्या वर्षी अभिनव बिंद्राने ऑलिम्पिक स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकले? तर या ठिकाणी ते आहे 2008 साली जिंकले आहे. वेरूळ येथील कैलास मंदिर खालीलपैकी कोणी बांधले? तर ते राष्ट्रकूट यांनी बांधले आहे. खालीलपैकी कोणत्या ऋतूमध्ये पश्चिमेकडील जेट प्रवाह उपोष्ण प्रदेशावर अतिशय जास्त वेगाने वाहतात? तर या ठिकाणी हिवाळा होय. महाराष्ट्र सार्वजनिक सेवा अधिनियम 2015 अंतर्गत खालीलपैकी कोण आदेशाद्वारे मुख्य आयुक्त किंवा इतर आयुक्तांना पदावरून काढू शकतं? तर राज्याचे राज्यपाल. खालीलपैकी कोणाची भारताचे 15वे राष्ट्रपती म्हणून निवड झाली? तर त्या श्रीमती द्रौपदी मुर्मू. खालीलपैकी कोणत्या वर्षी कुतुबुद्दीन ऐबक हा चौगान खेळत असताना घोड्यावरून पडून जखमी होऊन मरण पावला? तर 1210 मध्ये. महाराष्ट्रात खालीलपैकी कोणासाठी अटल बांधकाम कामगार आवास योजना सुरू करण्यात आली? तर ते आहे ग्रामीण भागात राहणारे बांधकाम मजूर. खालीलपैकी कोणता पर्याय भारतीय प्रमाणवेळ रेखावृत्त अचूकपणे दर्शवतो? तर तो आहे 82°30E. जैववैज्ञानिक डाटासाठी भारतातील पहिल्या राष्ट्रीय संग्रह स्थानाचे उद्घाटन खालीलपैकी कोणत्या राज्यात करण्यात आले? तर ते आहे हरियाणा. खालीलपैकी कोणते औष्णिक ऊर्जेचे SI एकक आहे? तर ते जूल होय. SI एकक औष्णिक ऊर्जेचे जूल आहे. 2019 मध्ये परमशक्ती विकसित करण्यासाठी IIT खरगपूर आणि भारतातील खालीलपैकी कोणत्या दरम्यान सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यात आली? तर CDAC यामध्ये. भारतातील मुख्य माहिती आयुक्तांचा कार्यकाळ किती असतो? 5 वर्ष होय. संविधान सभा ही 2 वर्ष 11 महिने आणि टिंबटिंब दिवसांच्या कालावधीसाठी कार्यरत होती. तर या ठिकाणी ती आहे 18 दिवसांसाठी कार्यरत होती. आल्हा आणि उदल मुख्यतः खालीलपैकी कोणत्या राज्याशी संबंधित आहे? तर ते उत्तर प्रदेश या राज्याशी संबंधित आहे. सय्यद अहमद खान यांनी खालीलपैकी कोणत्या ठिकाणी मोहम्मद अँग्लो ओरिएंटल कॉलेजची स्थापना केली? तर अलीगढ या ठिकाणी स्थापना केली आहे. 2020च्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारतीय हॉकी संघाने कोणते पदक जिंकले? तर ते कांस्य पदक जिंकले आहे. पुढील शब्दसमूहाबद्दल एक शब्द वापरा. आधी जन्मलेला अग्रज होय. खालील वाक्प्रचाराचा योग्य अर्थ ओळखा. खडे फोडणे म्हणजेच दोष देणे. पुढील पुस्तकाचे लेखक ओळखा. व्यक्ती आणि वल्ली तर पु ल देशपांडे. समानार्थी शब्द ओळखा. चंद्र, शशी. जोड शब्दातील रिकाम्या जागी येणारा शब्द ओळखा. मोल, मजुरी. रिकाम्या जागी योग्य शब्द भरा. कर्मणी प्रयोगात कर्म प्रथमांत असते. पुढील शब्दाचा अर्थ सांगा. भ्रतार म्हणजेच नवरा.
वाक्प्रचाराचा वाक्यात उपयोग करा. एरंडाचे गुऱ्हाळ. सभा सुरू झाली आणि महेश म्हणाला, आता नेहमीचे एरंडाचे गुऱ्हाळ सुरू होईल. बरोबर आहे. खालील वाक्प्रचाराचा योग्य अर्थ ओळखा. मुलाहिजा बाळगणे, परवा करणे. समानार्थी शब्द ओळखा. कावळा, वायस. खालीलपैकी भावे प्रयोगाचे योग्य उदाहरण ओळखा. मुलाने बैलास मारले. मारले हा भावे प्रयोग होय. पुढील वाक्यातील अलंकार ओळखा. लहान मूल म्हणजे मातीचा गोळा. रूपक अलंकार. खालील म्हणीचा योग्य अर्थ ओळखा. अति तेथे माती. कोणत्याही गोष्टीचा अतिरेक वाईट असतो. सर्वांकडून मान्यता मिळते व त्या सतत वापरात राहतात म्हणून म्हणींना टिंबटिंब असे म्हणतात. तर तोंडचे वाङ्मय म्हणतात. पुढील वाक्प्रचाराचा प्रकार ओळखा. मुलांनी शिक्षकांची आज्ञा पाळावी. विद्यार्थी. पुढील वाक्यातील म्हण ओळखा. जीव मुठीत घेऊन जगणाऱ्या दामूवर जेव्हा ब्रह्मांड कोसळले तेव्हा त्याला कळून चुकले की भीत्यापाठी ब्रह्मराक्षस असतो. भीत्यापाठी ब्रह्मराक्षस. खालीलपैकी कोणत्या वर्षी केंद्रीय माहिती आयोगाची स्थापना करण्यात आली? तर 2005 साली स्थापना करण्यात आली आहे. निलगिरी पर्वत भारताच्या कोणत्या भागात आहे? तर तो दक्षिण भागामध्ये आहे. खालीलपैकी कोणत्या वर्षी भारतात पहिली जनगणना झाली? तर ती 1872 झालेली आहे. अलीकडेच भारतातील कोणत्या राज्यात जगातील सर्वात मोठ्या आणि अनन्य दिव्यांग उद्यानाची पायाभरणी करण्यात आली? तर महाराष्ट्र. खालीलपैकी कोणत्या खेळाडूने पुरुषांच्या एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेत जगात प्रथमच द्विशतक झळकावले? तर सचिन तेंडुलकर. मौर्य कला आणि वास्तुकला यात पर्शियन आणि टिंबटिंब यांच्यात प्रभावाचे चित्रण केलेले आहे? तर ग्रीक. रसिया गीत मुख्यतः खालीलपैकी कोणत्या राज्याशी संबंधित आहे? तर उत्तर प्रदेश या राज्याशी संबंधित आहे. खालीलपैकी कोण अभिनय दर्पण चे लेखक आहे? तर या ठिकाणी ते नंदिकेश्वर हे अभिनव दर्पणचे लेखक आहे. कर्नाटकी संगीतामध्ये ज्या वारंवारतेला किंवा ज्या स्थानी स्वर गायला जातो त्याला काय म्हणतात? तर त्याला स्वरस्थान म्हणतात. IIT खरगपूर येथे नुकताच कोणता पेटास्केल सुपर कॉम्प्युटर बसवण्यात आला आहे? तर परमशक्ती बसवण्यात आला आहे. भारतातील पहिले कार्बन मुक्त गाव भारतातील कोणत्या राज्यात विकसित केले जात आहे? तर ते ठाणेमध्ये विकसित केले जात आहे. ज्योतिबा म्हणून प्रसिद्ध असलेल्या ज्योतिराव गोविंदराव फुले यांचा जन्म कोणत्या वर्षी झाला? तर इसवी सन 1827. भारतीय राज्यघटनेत किती अनुच्छेद आहेत? तर 395 हे टोटल अनुच्छेद आहेत. कोणत्या देशाने अलीकडे जगात प्रथमच जंगली आर्क्टिक वोल्फचे यशस्वी क्लोनिंग केले? तर चीनने केले आहे. लोकसंख्याशास्त्र म्हणजे लोकसंख्येचा पद्धतशीर अभ्यास होय. डेमोग्राफी हा शब्द खालीलपैकी कोणत्या भाषेतून घेतला आहे? तर तो ग्रीक भाषेतून घेतला आहे. 1526 मध्ये आशियातील कोणत्या व्यक्तीने
मुघल राजवंशाची स्थापना केली? तर बाबर याने मुघल राजवंशाची स्थापना केली आहे. खालीलपैकी कशाला कार्य करणाऱ्या दर म्हणून देखील ओळखले जाते? तर शक्ती दर म्हणून देखील ओळखले जाते. काष्ठ आणि अधोवाही यासारख्या संवहनी ऊती नसलेल्या वनस्पतींना काय म्हणतात? तर ब्रायोफायटा म्हणतात. गोसीखुर्द राष्ट्रीय सिंचन प्रकल्पासाठी नवीन निर्धारित कालमर्यादा 2024 आहे. खालीलपैकी कोणत्या वर्षी भारतीय हॉकी संघाने ऑलिम्पिकमध्ये प्रथमच सुवर्णपदक जिंकले? तर ॲम्स्टरडॅम 1928. जमीन महसूल संहिता 1966च्या कोणत्या कलमांतर्गत राज्य सरकारद्वारे विभागीय आयुक्तांची नियुक्ती केली जाते? तर कलम 6 द्वारे विभागीय आयुक्तांची नियुक्ती ही केली जाते. खालीलपैकी कोणती नदी ही गोदावरी नदीची उपनदी आहे? तर या ठिकाणी ती वैनगंगा आहे. गंडक नाही आहेत, कोसी नाही आहेत आणि सोन नाही आहेत. खालीलपैकी कोण किराणा घराण्याचे संस्थापक होते? तर या ठिकाणी ते अब्दुल करीम खान हे संस्थापक होते. पंडिता रमाबाई यांच्याबद्दल खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? त्यांनी पुणा येथे पतीच्या नातेवाईकांकडून वाईट वागणूक मिळालेल्या विधवांना आश्रय देण्यासाठी विधवागृहाची स्थापना केली. त्यांनी स्त्री आणि पुरुष यांच्यातील सामाजिक भेदावर टीका करणारे स्त्री पुरुष तुलना हे पुस्तक प्रकाशित केले. तर या ठिकाणी फक्त एक बरोबर होय. त्यांनी पुणा येथे पतीच्या नातेवाईकांकडून वागणूक मिळालेल्या विधवांना आश्रय देण्यासाठी विधवागृहाची स्थापना केली. सिनेमॅटोग्राफ सुधारणा विधेयक 2023 बाबत खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? या विधेयकातील तरतुदीमध्ये कमीत कमी 3 महिने कारावास किंवा 3 लाख रुपये दंड अशा कठोर शिक्षेचा समावेश आहे. कारावासाची शिक्षा 3 वर्षापर्यंत वाढवली जाऊ शकते. एकूण लेखापरीक्षित उत्पादन खर्चाच्या 5% दंड होऊ शकतो. या ठिकाणी 1 आणि 2 होय बरोबर आहेत दोन्ही पण. मे 2023 मध्ये महाराष्ट्राच्या खालीलपैकी कोणत्या व्याघ्र प्रकल्पात एका वाघिणीने 4 श्वावकांना जन्म दिला? तर नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्प होय. 2011च्या जनगणनेनुसार 2001 ते 11 या दशकात बौद्ध धार्मिक समुदायाच्या लोकसंख्येचा वाढीचा दर टिंबटिंब होता. तर या ठिकाणी 6.1 होता. मे 2023 पर्यंतच्या माहितीनुसार भारताचे मुख्य माहिती आयुक्त कोण आहेत? तर यशवर्धन कुमार सिन्हा हे होय. खालीलपैकी कोणती उपाधी चोळ राजांनी दिली होती ज्याचा अर्थ 3 राजांची सेवा करणारा वेलन किंवा शेतकरी असा होतो? तर मूवेंद वेलन होय. Which organism of the cell has their own DNA and ribosomes? तर मायटोकॉन्ड्रिया होय. महाराष्ट्र सरकारने पडताळणी योग्य जात प्रमाणपत्रे देण्यासाठी खालीलपैकी कोणत्या कंपनीस सहकार्य केले? तर लेजिटडॉक. खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? महाराष्ट्रातील शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या विकलांग लोकांना शैक्षणिक आणि व्यावसायिकदृष्ट्या मदत करण्यासाठी मुंबईत दिव्यांगांसाठी स्वतंत्र मंत्रालय चे उद्घाटन करण्यात आले. महाराष्ट्र हे अपंगांसाठी स्वतंत्र मंत्रालय असलेले भारतातील पहिले राज्य होय. तर दोन्ही विधाने या ठिकाणी बरोबर आहेत. ताजमहाल टिंबटिंबच्या उजव्या तीरावरील आहे. तर यमुना नदीच्या उजव्या तीरावरील आहे. महाराष्ट्र माहिती आयोगाबाबत खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? माहिती अधिकार अधिनियम 2005च्या कलम 12च्या पोटकलम 2च्या अनुषंगाने महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्र माहिती आयोगाची स्थापना केली. महाराष्ट्र सरकारने ऑक्टोबर 2005 मध्ये राज्य मुख्य माहिती आयुक्त आणि 7 राज्य
माहिती आयुक्तांचा समावेश असलेल्या महाराष्ट्र माहिती आयोगाची स्थापना केली. तर या ठिकाणी 2 हे विधान बरोबर आहे. रणजी ट्रॉफीबाबत खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? ही भारतातील देशांतर्गत प्रथम श्रेणी क्रिकेट मालिका आहे जी विविध प्रादेशिक संघांच्या दरम्यान खेळली जाते. हे नाव इंग्लंड आणि ससेक्ससाठी खेळवलेल्या रणजित सिंहच्या नावावर आहे. रणजित सिंहांच्या नावावर आहे. तर 1 आणि 2 या ठिकाणी योग्य आहेत. 2023 हे वर्ष संयुक्त राष्ट्रसंघाने टिंबटिंबसाठीचे आंतरराष्ट्रीय वर्ष म्हणून घोषित केले आहे. तर तृणधान्य वर्ष होय. खालीलपैकी कोणते वाद्य हे घन वाद्यात मोडते? बोरतल, चिमटा. तर 2ही योग्य आहेत. ऑलिम्पिक पदक जिंकणारी पहिली भारतीय महिला कोण होती? तर या ठिकाणी ती कर्णम मल्लेश्वरी होती. ऑक्सिजनच्या उपस्थितीत मॅग्नेशियमची फीत जाळल्यावर खालीलपैकी कोणते संयुग तयार होते? तर मॅग्नेशियम ऑक्साईड तयार होते. संविधान सभेने अंतिम अधिवेशन टिंबटिंब रोजी झाले. अंतिम अधिवेशन ते 24 जानेवारी 1950ला झाले. 24 जानेवारी 1950ला झाले. राज्य जनगणना 2011 नुसार टिंबटिंब भारतातील किमान साक्षर राज्य होते. तर ते बिहार होय. कौशल्याचार्य पुरस्काराबाबत खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? हे पुरस्कार 2016 मध्ये सुरू झाले. कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालयाकडून हे पुरस्कार दिले जातात. तर विधान क्रमांक 2 बरोबर आहे. पेट्रोल किंवा डिझेलच्या तुलनेत CNG चा खालीलपैकी कोणता फायदा आहे? चोर हे CNG पळवू शकत नाही. CNG मध्ये भेसळ करता येत नाही. 2ही विधान बरोबर आहेत. भारताच्या खालीलपैकी कोणत्या गव्हर्नर जनरल एक धोरण तयार केले जे हडप नीती म्हणून ओळखले जाते? तर लॉर्ड डलहौसी याने तयार केले होते. खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? पाल्कची सामुद्रधुनी आणि मन्नारच्या आखातामुळे तयार झालेला अरुंद सागरी जलमार्ग हा भारत आणि श्रीलंका यांना विभक्त करतो. मालदीव आणि लक्षद्वीप बेटे यांच्या दरम्यान मन्नारचे आखात आहे. तर या ठिकाणी फक्त 1 विधान बरोबर आहे. पाल्कची सामुद्रधुनी आणि मन्नारच्या आखातामुळे तयार झालेला अरुंद सागरी जलमार्ग हा भारत आणि श्रीलंका यांना विभक्त करतो. ढिंसा लोकनृत्य कोणत्या भारतीय राज्याचे आहे? तर ढिंसा हे आंध्र प्रदेश या राज्याचे होय. खालील वाक्याचा प्रकार ओळखा. प्रयत्नात सातत्य ठेवावे. विद्यार्थी वाक्य होय. काव्यपंक्तीतील अलंकार ओळखा. उडत चिमणी चरत चाले तिचे वाटी एवढे डोळे. शिळी करी घुसळण तेथे मांजरी काढी लोणी. उंदीर गेले देशांतरात ताके भरल्या गुणी. तर हा अलंकार कोणता आहे? तर हा अलंकार अतिशयोक्ती आहे. कारण याच्यात अतिशयोक्ती केलेली आहे जास्त. खालील शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. लाजरा, निलाजरा. खालील विधानातील अत्यानंद झाला याचा अर्थ सांगणारी योग्य म्हण ओळखा. मुलगा भारतीय प्रशासन सेवेत अधिकारी झालेला पाहून मोलमजुरी करणाऱ्या आईला अत्यानंद झाला. आभाळ ठेंगणे झाले. खालील म्हणीचा योग्य अर्थ ओळखा. निंदकाचे घर असावे शेजारी. दोष दाखवणाऱ्या व्यक्तीच्या सहवासात राहण्याने सुधारणा होते. खालील वाक्याचा प्रकार ओळखा. रवींद्रनाथ टागोरांनी राष्ट्रगीत लिहिले. केवल वाक्य होय. खालील शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. विलय म्हणजेच निर्मिती. खालील शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. लोखंड म्हणजेच लोह. बालकवी त्र्यंबक बापूजी ठोंबरे. कुसुमाग्रज वि. वा. शिरवाडकर. गोविंदाग्रज
गोविंदाग्रजचं इथं राम गणेश गडकरी आणि ग्रेस माणिक शंकर गोडघाटे. भावार्थ दीपिका कोणी लिहिली आहे? तर संत ज्ञानेश्वर यांनी लिहिलेली आहे. युगंधर ही कादंबरी कोणी लिहिली? शिवाजी सावंत यांनी युगंधर ही कादंबरी लिहिली. खालील वाक्यातील प्रयोग ओळखा. त्याचे नाटक लिहून झाले. तर समापन कर्मणी प्रयोग होय, लिहून झाले. खालील शब्दाचा अर्थ सांगा. पांढरा हत्ती खर्चिक बाब होय. खालील वाक्यातील अलंकार ओळखा. पावसाळ्यात खंडाळा घाटात दुधासारखे शुभ्र धबधबे कोसळतात. तर या ठिकाणी दुधासारखे म्हणजेच उपमा होय. खालील शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. तर आता या ठिकाणी आदित्वार हा शब्द आहे, तर त्याला रविवार म्हटले जाते. वेध घेणे या वाक्प्रचाराचा योग्य उपयोग केलेले विधान ओळखा. वेधशाळेने हवामानाचा वेध घेत पावसाचा अंदाज वर्तवला. हे या ठिकाणी योग्य विधान होय. चूज द वर्ड विच कॅन बी सबस्टिट्यूट फॉर द गिवन द वर्ड फ्रेज. या ठिकाणी सबस्टिट्यूट विचारलेला आहे. द स्टडी ऑफ ह्युमॅन पॉप्युलेशन, तर त्याचं उत्तर येतं डेमोग्राफी. द स्टडी ऑफ ह्युमॅन पॉप्युलेशन. गिवन द वर्ड फ्रेज पर्सन हू मेक अँड रिपेअर थिंग इन आयरन बाय हँड, तर ब्लॅक स्मिथ. 1194 मध्ये जयचंद आणि मोहम्मद घुरी यांच्यात झालेल्या युद्धाला कोणत्या नावाने ओळखले जाते? तर याला चंदावरची लढाई म्हणून ओळखले जाते. अलीकडेच महाराष्ट्र सरकारने राज्यातील शेतकऱ्यांना आधार देण्याच्या उद्देशाने एक नवीन आर्थिक योजना सुरू केली आहे. या योजनेचे नाव काय? नमो शेतकरी महासन्मान योजना होय. खालीलपैकी कोणता भारतीय राज्यघटनेचा एक पैलू नाही? तर तो आहे दुहेरी नागरिकत्व. हा नाही. तर लिखित राज्यघटना, आणीबाणी तरतूद, स्वतंत्र न्यायव्यवस्था हे वैशिष्ट्य आहेत. बेस रनर हा शब्द कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर बेसबॉल या खेळाशी संबंधित आहे. खालीलपैकी गटात न बसणारे शब्द ओळखा. लिअँडर पेस, रोहन बोपन्ना, पंकज अडवाणी आणि महेश भूपती. तर या ठिकाणी वेगळा शब्द आहे पंकज अडवाणी. संप्रेषण ही टिंबटिंब देण्याची आणि टिंबटिंब प्रक्रिया आहे. तर ही घेण्याची प्रक्रिया आहे संप्रेषण ही. वर, येथे, खाली आणि आत ही काही सामान्य टिंबटिंब आहेत. शब्दयोगी अव्यय आहेत. दूरध्वनी निर्देशिका, टेलिफोन डिरेक्टरी आपत्कालीन सेवांमध्ये कसे योगदान देतात? आपत्कालीन संपर्क क्रमांक सूचीबद्ध करून. खालीलपैकी कशाचा अर्थ हा दूरध्वनी निर्देशित क्रमांक सूचीबद्ध नसणे असा होतो? तर सार्वजनिकरित्या उपलब्ध नसणारे क्रमांक होय. खालीलपैकी कॅपिटलायझेशनचा कोणता नियम योग्य आहे? तर या ठिकाणी जे अक्षर शब्द म्हणून वापरले जाते तेव्हा ते कॅपिटल करावे. विशेषणातील पहिले अक्षर कॅपिटल करावे. सर्वनामातील पहिले अक्षर कॅपिटल करावे. सर्व महिन्यांच्या नावातील पहिले अक्षर कॅपिटल लिहावे. योग्य नियम. खालीलपैकी कोणत्या वर्षी ईमेल सेवा सुरू करण्यात आली होती? तर 1971 साली ईमेल सेवा सुरू करण्यात आली.
आपल्या दोन शब्द किंवा वाक्यामधील निवड दर्शवायची असते तेव्हा टिंबटिंब वापरले जाते किंवा वापरले जाते. फॅक्स यंत्रासाठी खालीलपैकी कशाची आवश्यकता नसते? तर फेसबुकची आवश्यकता नसते. प्रिंटर आवश्यक, दूरध्वनी आवश्यक, कागद आवश्यक. दूरध्वनी निर्देशिकेचा मुख्य उद्देश काय असतो? तर दूरध्वनी क्रमांक आणि त्यांचे पत्ते सूचीबद्ध करणे हे त्याचे उद्देश असतात. या ठिकाणी खालीलपैकी कोणता अभिलिखितांच्या रेकॉर्ड व्यवस्थापनाचा एक सामान्य उद्देश नाही? तर तो डेटा एन्क्रिप्शन हा नाही आहे. इतिहास विषयक दस्तऐवजीकरण बरोबर आहे. निर्णय सुलभतेस सहाय्य बरोबर आहे. विनियामक अधिवास. खालीलपैकी कोणत्या वर्षी आशिया खंडात पहिल्यांदा रेडिओ फॅक्स पाठवला गेला? तर 1955 साली पहिल्यांदा पाठवण्यात आला. ईमेल ही कोणत्या प्रकारची सेवा आहे? तर ईमेल ही इलेक्ट्रॉनिक उपकरणांद्वारे निरोपांची देवाणघेवाण करण्याची पद्धत आहे. खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या दूरध्वनी निर्देशिकेतील नोंदीत सरकारी कार्यालयातील संपर्काचा तपशील समाविष्ट असू शकतो? निळी पृष्ठे. या ठिकाणी आता खालीलपैकी कोणत्या वर्षी FC ब्लॅकवेल लंडनमधील नवशोधकाला कॉपिंग टेलिग्राफ नावाचे पेटंट मिळाले? तर 1850. खालील तपशीलवार वर्णनात व्यावसायिक संभाषण कौशल्याच्या कोणत्या मूलभूत तत्त्वांचा संदर्भ दिला आहे? तुमचे शब्द अर्थपूर्ण असले पाहिजे आणि मुख्य विषय संबंधित असले पाहिजेत. सुसंगत. 1924 मध्ये वृत्तपत्र प्रकाशनासाठी लांब अंतरावर राजकीय अधिवेशनाचे फोटो पाठवण्यासाठी टेलिफोटोग्राफी मशीन वापरले जात असे. खालील कोणत्या कंपनीने विकसित केले होते? ॲपल, झेरॉक्स यंत्र, अमेरिकन टेलिफोन अँड टेलिग्राफ कंपनी, गुगल. तर अमेरिकन टेलिफोन अँड टेलिग्राफ कंपनीने विकसित केले होते. खालीलपैकी कोणती संज्ञा ईमेल संबंधित नाही? तर ती लिनक्स ही संबंधित नाही. सेंड आहे, स्पॅम आहे, इनबॉक्स आहे. लिखित संप्रेषण हे कोणत्या प्रकारचे संप्रेषण आहे? ते मौखिक संप्रेषण आहे. खालीलपैकी कोणत्या वर्षी अलेक्झांडर मूरहेड याने फॅक्स यंत्राचा मशीन यशस्वीरित्या शोध लावला? तर 1947. अभिलिखितांची रेकॉर्ड अचूकता आणि पूर्णता तपासण्याच्या प्रक्रियेचे वर्णन कोणती संज्ञा करते? तर ती डेटा क्लिनिंग करते. 1853 मध्ये पहिली कापड गिरणी टिंबटिंब यांनी मुंबईत सुरू केली. तर कावजी नानाभाई दावर यांनी सुरू केली. नॅशनल प्रेस डे इज सेलिब्रेटेड इन इंडिया ऑन 16 नोव्हेंबर. आता या ठिकाणी जे जे काही असतील ते पाहूयात आपण. एवढेच क्वेश्चन यात. शब्द आणि अर्थ यांच्या जोड्या दिलेल्या आहेत, त्या लावायच्या आहेत. गर्व, अहंकार. हिरण्य म्हणजेच हेम. मरुत म्हणजेच पवन. निवास म्हणजेच सदन होय.
देशपांड्यांनी मोठ्या कष्टाने यश मिळवले या वाक्याचा काळ कोणता आहे? देशपांड्यांनी मोठ्या कष्टाने यश मिळवले म्हणजे तो भूतकाळ होय, साधा भूतकाळ. कष्टाने यश मिळवले. सिलेक्ट द appropriate option fill in the blank. Teacher advice to parents not dash dash the child. तर या ठिकाणी पॅम्पर. appropriate. घर जात टेकड्या टिंबटिंब कोठे आहेत? तर त्या पूर्व भारतामध्ये आहेत. वाक्प्रचाराचा अर्थ कोणता आहे? किटाळ येणे म्हणजे संपवणे, सत्कार करणे, आरोप होणे, फसवणे. तर किटाळ येणे म्हणजे आरोप होणे होय. किटाळ येणे, आरोप होणे. विरुद्धार्थी शब्द ओळखा. श्रोता. श्रोताचा विरुद्धार्थ या ठिकाणी वक्ता होय. श्रोता, वक्ता. खालील सामासिक शब्द व विग्रह यांची चुकीची जोडी ओळखा. तर कृष्णार्पण, कृष्णातार्पण या ठिकाणी ही चुकीची आहे. स्वर्ग प्राप्त, स्वर्गाला प्राप्त बरोबर आहे. गुणहीन, गुणांनी हीन बरोबर आहे. शत्रुभय, शत्रूपासून भय बरोबर आहे. समानार्थी शब्दाचा अयोग्य गट ओळखा. तर समानार्थी शब्दाचा अयोग्य गट ओळखायचा आहे. रुकार, होकार, संमती. महिना, मास, महा बरोबर बरोबर. सुगंध, दंती, परिमल अयोग्य गट होय. मेळ, संगम, मिलन तिसरा पर्याय होय अयोग्य. फेरफटका या शब्दाचा अर्थ कोणता आहे? फेरफटका म्हणजेच भ्रमण करणे, फेरफटका मारणे. काळा चोर रस्त्यातून जोराने धावत होता. विधेय ओळखा. धावत होता हे विधेय होय. चुकीची वाक्यरचना ओळखा. आजीची दात दुखत होती, पाठ काल हे या ठिकाणी चुकीचं आहे. आंब्याच्या झाडावर चिमणी होती बरोबर आहे. प्रत्येक व्यक्तीत काही ना काही गुण असतोच बरोबर आहे. अनन्या आज खूप खुश आहे बरोबर आहे. विरुद्धार्थी शब्दाची चुकीची जोडी ओळखा. कपटी, निष्कपटी नाही आहेत. चुकीची जोडी ओळखायची म्हणजे बरोबर आहे. दणकट, करारी चूक आहे. ग्राह्य, अग्राह्य बरोबर आहे. दुर्दैवी, सुदैवी बरोबर आहे. प्रयोग ओळखा. प्रतापने कुत्र्याला पकडले. सकर्मक भावे प्रयोग. प्रतापने कुत्र्याला पकडले भावे प्रयोग होय. विजन या शब्दाचा अर्थ ओळखा. तर विजन या शब्दाचा अर्थ ओसाड होय. हतभाग्य शब्दाचा अर्थ कोणता आहे? हतभाग्य हा शब्दाचा अर्थ दुर्दैवी होय. कंसातील शब्दाचे योग्य रूप वापरून वाक्य बनवा. सगळ्या आदरातिथ्य मुळाशी पाहुणा महत्त्व देणे ही कल्पना असते. त्याचं योग्य रूप आहे सगळ्या आदरातिथ्याच्या मुळाशी पाहुण्याला महत्त्व देणे ही कल्पना असते बरोबर होय. या ठिकाणी हा उतारा आहे. तुम्ही हा उतारा वाचून घेऊ शकता पॉज करून आणि त्यानंतर आपण या उतार्यावरील खालील प्रश्न पाहूया. डायरेक्ट प्रश्न आणि उत्तर. उतार्यातील संभवनीय शब्दासाठी कोणता विरुद्धार्थी शब्द योजलेला आहे? संभवनीय म्हणजेच असंभवनीय होय. ख्रिस्ती धर्मात खालीलपैकी कशाला प्राधान्य देण्यात आले? कशाला प्राधान्य आहे? तर पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा यांना प्राधान्य आहे. अधोरेखित शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. तर सुंदर, पक्षी झाडावर बसला आहे. तर सुंदरचं विरुद्धार्थी कुरूप होय. अशा पद्धतीने हे आहेत आणि त्यानंतर आपण जीकेचे पाहूयात. आता जीकेचे क्वेश्चन. बेदनूरचा किल्ला भारतातील खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे?
बेदनूरचा किल्ला हा राजस्थानमध्ये आहे. चालुक्य राजा पहिला पुलकेशी यांची राजधानी असलेली खालीलपैकी कोणती होती? तर बदामी ही चालुक्यांची राजधानी होती, बदामी. अत्यंत विषारी कीटकनाशकांचा रंग कोणता आहे? तर लाल रंग होय. अत्यंत विषारी कीटकनाशकांचा रंग लाल. मे 2023 मध्ये भारतात इलेक्ट्रॉनिक रिपेअर सर्व्हिसेस आउटसोर्सिंग सुरू करण्यात आले आहे. पुढील 5 वर्षात भारताच्या इरोज उद्योगातून ERSO उद्योगातून भारताला टिंबटिंब अब्ज डॉलरपर्यंत प्राप्ती मिळण्याची शक्यता आहे. तर $20 पर्यंत प्राप्ती मिळण्याची शक्यता आहे. नागरीकरणाच्या संपूर्ण स्वरूपाचे परीक्षण करण्यासाठी शहरी भागासाठी धोरण तयार करणे सुलभ व्हावे यासाठी टिंबटिंब साली राष्ट्रीय शहरीकरण आयोगाची NCU ची स्थापना करण्यात आली. तर या ठिकाणी 1986 साली. मे 2023 मध्ये या वर्षाच्या अखेरीस हवामानाचा अंदाज वर्तविणाऱ्या संस्थांसाठी भारतात नवीन टिंबटिंब पेटाफ्लॉप सुपरकॉम्प्युटर असेल, असे केंद्रीय भूविज्ञान मंत्री म्हणाले. 18 पेटाफ्लॉप सुपरकॉम्प्युटर असेल. स्मार्ट सिटी म्हणून विकसित होणाऱ्या 22 शहरांच्या यादीत खालीलपैकी कोणते शहर समाविष्ट नाही? तर जयपूर नाही आहे. या ठिकाणी रांची आहे, वाराणसी आहे, चेन्नई आहे. वर्ल्ड एअर क्वालिटी रिपोर्ट 2022 नुसार जगातील पहिल्या 10 सर्वाधिक प्रदूषित देशात भारताचा टिंबटिंब क्रमांक लागतो. तर 8वा क्रमांक लागतो. 21/11/2022 पर्यंतच्या माहितीनुसार खालीलपैकी कोणत्या राज्यात प्रधानमंत्री मातृवंदना योजने अंतर्गत सर्वाधिक नोंदणीकृत लाभार्थी आहेत? तर उत्तर प्रदेशमध्ये आहेत. भारतीय राज्यघटनेतील कोणता भाग मूलभूत कर्तव्याशी संबंधित आहे? तो भाग 4A हा मूलभूत कर्तव्याशी संबंधित आहे. 1873 साली टिंबटिंब यांनी सत्यशोधक समाजाची सुरुवात केली. तर महात्मा ज्योतिराव फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. खालीलपैकी कोणती हवेच्या गुणवत्तेचे परीक्षण करण्याची पद्धत आहे? स्थानाधारित निरीक्षण, उपग्रहाधारित निरीक्षण, दोन्ही. स्थानाधारित निरीक्षण, उपग्रहाधारित निरीक्षण. 2023-24च्या केंद्रीय अर्थसंकल्पानुसार 2022 साली UPI द्वारे किती डिजिटल पेमेंट केले गेले? तर 7,400 कोटी डिजिटल पेमेंट करण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्यातील 6 विभागांपैकी खालीलपैकी कोणत्या विभागाची नागरी लोकसंख्या सर्वाधिक आहे? तर ती कोकण विभागाची नागरी लोकसंख्या सर्वाधिक आहे. SDG इंडिया इंडेक्स 2020-21 नुसार खालीलपैकी कोणत्या राज्याचे गुण सर्वाधिक संमिश्र आहेत? तर केरळ राज्याचे आहेत. अशा पद्धतीने हे प्रश्नांची उत्तरे होय. 2011च्या जनगणनेनुसार लक्षद्वीपची बहुसंख्य लोकसंख्या टिंबटिंब आहे, तर मुस्लिम. फेब्रुवारी 2023 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कर्नाटकातील खालीलपैकी कोणत्या ठिकाणी नवीन विमानतळाचे उद्घाटन केले? तर ते आहे शिवमोग्गा विमानतळ. पंचपातळी आणि पंचपतमाळी खाणी आणि गंधमर्दन खाणी भारतातील कोणत्या राज्यात आहेत? तर त्या ओडिशा या राज्यात आहे. NFS अंतर्गत 81.35 कोटी लाभार्थ्यांना मोफत अन्नधान्य पुरवण्याचे उद्दिष्ट असलेली नवीन एकात्मिक अन्न सुरक्षा योजना केंद्र सरकारने केव्हा सुरू केली? तर जानेवारी 2023 मध्ये सुरू केलेली आहे. बंदिस्त द्रवावर लागू होणारा बाह्य स्थितिक दाब संपूर्ण द्रवामध्ये सर्व दिशांनी समान रीतीने वितरित किंवा पारेषित केला जात असे कोणत्या नियमात नमूद आहे? तर पास्कलचा नियम होय. महाराजाज गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ म्युझिक अँड डान्स भारतातील खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे?
तर आंध्र प्रदेश या राज्यात आहे. त्रावणकोर संस्थान भारतातील कोणत्या राज्याचा भाग आहे? तर केरळ. भारतीय संगीतकार शरण राणी बॅकलीवाल खालीलपैकी कोणत्या वाद्याशी संबंधित आहे? तर ते सरोद या वाद्याशी संबंधित आहे. राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीतील मतांचे मूल्य मोजण्यासाठी कोणत्या वर्षाच्या जनगणनेच्या आकडेवारीचा वापर केला जातो? तर 1971च्या जनगणनेचा वापर केला जातो. UNDPने कोणत्या वर्षी पहिला मानव विकास अहवाल प्रसिद्ध केला होता? तर तो 1990 साली प्रसिद्ध केला होता. खालीलपैकी कोणत्या वर्षी कलम 124A अंतर्गत महात्मा गांधी देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आणि त्यांना 6 वर्ष तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली? तर 1922. बृहदेश्वर मंदिर हे हिंदू शैव मंदिर भारतातील कोणत्या राज्यात आहे? तर ते तमिळनाडू या राज्यामध्ये आहे. खालीलपैकी कोणते पारंपरिक भारतीय नृत्य छत्तीसगडमधील सतनामी समुदायाचे लोकप्रिय पारंपरिक नृत्य आहे? तर पंथी नृत्य होय. कर्नाटकमधील कोलार जिल्हा प्रामुख्याने खालीलपैकी कोणत्या खनिजासाठी ओळखला जातो? तर सोने यासाठी ओळखला जातो. राजस्थान या राज्यात किती विधानसभा मतदारसंघ आहेत? तर राजस्थानमध्ये 200 विधानसभा मतदारसंघ आहे. बँकांच्या परिभाषेत APR म्हणजे कर्जदारांकडून आकारले जाणारे किंवा गुंतवणूकदारांना दिले जाणारे वार्षिक व्याजदर. APR ने विस्तारित रूप काय आहे? तर ॲन्युअल पर्सेंटेज रेट होय. सेंट फ्रान्सिस झेवियर यांचे अवशेष असलेले बॅसिलिका ऑफ बोम जीसस खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? तर ते गोवा या ठिकाणी आहे. 1984 मध्ये खालीलपैकी कोणत्या देशाच्या मदतीने भारतीय अंतराळवीर अवकाशात पाठवण्यात आला होता? तर रशियाच्या मदतीने पाठवण्यात आला होता 1984 ला. कर्नाटकातील खालीलपैकी कोणते लोकनृत्य गायनाबरोबर ढोल नृत्यासह सादर केले जाते? तर ते डोलू कुणिथा या होय. डोलू कुणिथा. राज्यघटनेचा अनुच्छेद 102 टिंबटिंबशी संबंधित आहे? तर संसदेच्या सदस्यांची अपात्रतेशी संबंधित आहे. वर्ष 2022 साली गुजरातमधील म्हैसाणा जिल्ह्यातील खालीलपैकी कोणत्या गावाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतातील पहिले 24/7 सौर ऊर्जेवर चालणारे गाव म्हणून घोषित केले? तर ते आहे मोढेरा. भारतातील खालील कोणत्या राज्यात FIH पुरुष हॉकी प्रो लीग 2022-23 च्या काही सामन्यांचे आयोजन केले जाणार आहे? तर ते आहे ओडिशा. 2011च्या जनगणनेनुसार लक्षद्वीपची बहुसंख्य लोकसंख्या टिंबटिंब होय. खालीलपैकी कोणते वाक्य अचूक आहे? तर या ठिकाणी यातून आपण वंशभेद बाहेर पडलेलो नाही, अद्याप लिंगभेद नाहीयेत. ॲलन मस्क यांनी पत्रात कल्पित समस्या मांडली. बरोबर आहे. AI गेल्या काही तंत्रज्ञानाचा वर्षापासून अनेक उद्योगात झाला आहे वापर सुरू नाहीयेत. अभ्यास करण्यासाठी सर्वसामान्यपणे कालावधी 6 दिला जावा महिन्यांचा नाहीयेत. या ठिकाणी योग्य पर्याय 2. आता चुकीची जोडी ओळखा. अमृतवेल वि. स. खांडेकर बरोबर आहे. कोसला भालचंद्र नेमाडे बरोबर आहे. बटाटे चाळ पु. ल. देशपांडे बरोबर आहे. आणि त्यानंतर चुकीची आहे ती पानझड. खालीलपैकी अयोग्य पर्याय ओळखा. गौण कर्तृक कर्मणी या प्रकारात कर्ता गौण असतो व कर्माला महत्त्व असते. पुराण कर्मणी हा प्रयोग मूळ ऊर्ध्व कर्मणी प्रयोग झाला आहे. हे या ठिकाणी चुकीचे आहे. अयोग्य पर्याय. आणि बाकीचे समापन कर्मणी यात क्रियापदाचा अर्थ कार्य समाप्ती दर्शवतो. शक्य कर्मणी या प्रकारात क्रियाकर्त्याची सामर्थ्य इच्छा अपेक्षा असा अर्थ क्रियापदातून व्यक्त होतो.
लता चिंच खाते प्रयोग ओळखा. सकर्मक कर्तरी प्रयोग होय. लता चिंच खाते सकर्मक कर्तरी प्रयोग. त्याचे कपाळ रुंद आहे. अधोरेखित शब्दाचा अर्थ खालीलपैकी कोणता आहे? भाळ. कपाळ म्हणजे भाळ. सुतोवाच करणे या वाक्प्रचारासाठी समानार्थी वाक्प्रचार कोणता? तर मूग गिळणे, पाणी पाजणे, संगनमत करणे, ओनाम करणे. तर सुतोवाच करणे, ओनाम करणे. खालीलपैकी कोणता शब्द उग्र या शब्दाचा समानार्थी शब्द नाही? भयानक आहे, भेसूर आहे, भयंकर आहे, भकास नाहीयेत. विरुद्धार्थी शब्दाची चुकीची जोडी ओळखा. चुकीची. हल्ला माघार बरोबर आहे. हर्ष अहर्ष हे या ठिकाणी चूक आहे. रुबाब नम्रता बरोबर. सरस निरस बरोबर. तर या ठिकाणी योग्य उत्तर हर्ष अहर्ष होय. रुक्मिणी स्वयंवर ही कोणाची रचना आहे? तर ती संत एकनाथ यांची रचना आहे. जिथे एखाद्या गोष्टीचे खरे कारण लपवून दुसरेच कारण देण्याचा प्रयत्न केला जातो तिथे टिंबटिंब हा अलंकार होतो. तर व्याजोक्ती हा अलंकार या ठिकाणी होतो. भुकेजल्या तान्ह्या सम तोंड पसरी शिवार उपमान सांगा. या ठिकाणी तान्हा हे उपमान होय. दिलेल्या शब्दासाठी योग्य समानार्थी शब्द निवडा. सारंग कुरंग मृग. सारंग कुरुंग मृग. तर याचा समानार्थी शब्द आहे हरिण. माऊलीच्या दुग्धापरी आले मृगाचे तुषार. उपमेय ओळखा. तर मृगाचे तुषार. खाली काही अलंकारिक शब्दाचे अर्थ दिलेले आहेत त्यापैकी चुकीचा पर्याय ओळखा. अलंकारिक शब्दाचे अर्थ दिले आहेत त्यापैकी चुकीचा पर्याय ओळखा. बिनभाड्याचे घर तुरुंग बरोबर आहे. भगीरथ प्रयत्न आटोकाट प्रयत्न बरोबर आहे. खडाष्टक जोरदार भांडण. पर्वणी हा या ठिकाणी चुकीचा शब्द आहे. 1987 मध्ये भारत श्रीलंका शांतता करार झाला तेव्हा श्रीलंकेचे अध्यक्ष कोण होते? तर जे.आर. जयवर्धने होते. देलवाडा जैन मंदिर ही भारतातील खालीलपैकी कोणत्या राज्यातील जैन धर्मीयांची जगातील सर्वात सुंदर आणि पवित्र तीर्थक्षेत्रे आहेत? तर राजस्थान मधली पवित्र क्षेत्रे आहेत देलवाडा जैन मंदिर. केंद्रीय अर्थसंकल्प 2023-24 मध्ये रेल्वेला दिलेल्या 2.40 लाख कोटींपैकी 17,507 कोटींचा सर्वाधिक वाटा खालीलपैकी कोणत्या राज्याला मिळाला? तर तो उत्तर प्रदेश या राज्याला मिळाला आहे. सह्याद्री व्याघ्र प्रकल्प टिंबटिंब हा येथील पश्चिम घाटातील सह्याद्री पर्वतरांगामधील आहे. तर महाराष्ट्र मधील आहे. मुंबई मेट्रो प्रकल्पात खालीलपैकी कोणती कंपनी सहभागी आहे? तर ती रिलायन्स इन्फ्रा ही सहभागी आहे. या ठिकाणी इंदिरा कला संगीत विद्यापीठाला इंदिरा कला संगीत विद्यापीठ असे म्हटले जाते. ते कोणत्या राज्यात आहे? तर ते छत्तीसगड या राज्यामध्ये आहे. भारतीय दंड संहितेचे कलम 377 टिंबटिंबशी संबंधित आहे. तर ते समलैंगिकता याशी संबंधित आहे. चित्रा मागी माईराज खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर त्या स्नूकर या खेळाशी संबंधित आहेत. मार्च 2023 मध्ये भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने किती उपग्रहासमवेत भारतातील सर्वात मोठे रॉकेट LVM-3 लॉन्च व्हेइकल मार्ग प्रक्षेपित केले आहे? तर ते 36. 2011च्या जनगणनेनुसार पंजाब राज्यात शीखांची अंदाजे लोकसंख्या किती आहे? तर ती 57.69% आहे. गुरु वेंपती चिन्ना सत्यम हे भारतातील खालीलपैकी कोणत्या नृत्याशी संबंधित आहे?
तर ते कुचिपुडी या नृत्याशी संबंधित आहे. शीखांच्या कोणत्या गुरूंनी बाबरवाणीच्या 4 स्तोत्रापैकी मध्ये बाबरच्या आक्रमणाचा उल्लेख केला आहे? तर गुरु नानक देव. भारतातील सर्वात मोठा तरंगता सौर ऊर्जा प्रकल्प रामागुंडम फ्लोटिंग सोलर प्रोजेक्ट खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे? तर तो तेलंगणा या राज्यामध्ये आहे. खालीलपैकी कोणत्या राज्यात रिहंद धरणावरील पहिला तरंगता सौर ऊर्जा प्रकल्प आहे? तर उत्तर प्रदेश मध्ये पहिला तरंगता सौर ऊर्जा प्रकल्प आहे. गुजरातमधील खंभातच्या आखातावर खालीलपैकी कोणते प्राचीन सिंधुकालीन स्थळ आहे जिथे एकेकाळी प्राचीन सिंधू खोऱ्यातील लोकांसह इतर प्राचीन नागरी संस्कृतीच्या व्यापाराची भरभराट झाली? तर ते आहे लोथल. अनुच्छेद 145(3) अन्वये भारतीय राज्यघटनेच्या व्याख्येनुसार विधिवत सारभूत प्रश्न समाविष्ट असलेल्या प्रकरणाची सुनावणी किमान टिंबटिंबने करावी, 5 न्यायाधीशांनी करावी. या ठिकाणी हृदयबंदी खाना केला आत विठ्ठल कोंडेला. वरील पंक्तीतील हृदय या शब्दासाठी कोणती उपमा दिलेली आहे? तर बंदीखाना होय. प्रथमेशने जमीन हडपण्यासाठी खूप धावाधाव केली, पण अति हव्यासापायी त्याचा मृत्यू झाला. म्हणतात ना, अति तेथे माती. वाक्यातील कर्ता, कर्म आणि टिंबटिंब यांच्या परस्पर संबंधाला प्रयोग म्हणतात. तर क्रियापद यांच्या परस्पर संबंधाला. खालील अलंकारिक शब्दाचे अर्थ दिलेले आहेत. त्यातील चुकीचा पर्याय कोणता आहे? अष्टपैलुक अनेक बाबींमध्ये प्रवीण चुकीचा विचारलेला आहे. हा बरोबर आहे. बाळकडू लहानपणीचे संस्कार बरोबर आहे. अळवावरचे पाणी अल्पकाळ टिकणारे बरोबर आहे. इतिश्री आरंभ हे या ठिकाणी चूक आहे. अलंकार ओळखा. चिमण्याची नाजूक चिवचिव म्हणजे जणू काचेच्या नाजूक बांगड्यांचा आवाज. उत्प्रेक्षा अलंकार होय. जणू हा शब्द उत्प्रेक्षा अलंकार होय. जसे उलट सुलट, उधळ माधळ, तसे उंच सखल. उंचचे सखल होय. अभिनय. अभिनयचा या ठिकाणी येतो हावभाव. अभिनव नाविन्यपूर्ण. उदार म्हणजे दानशूर. आणि उदर म्हणजे पोट. आमचा बाप आणि आम्ही हे पुस्तक कोणत्या लेखकाचे आहे? तर ते नरेंद्र जाधव यांचे आहे. खालीलपैकी कोणत्या वाक्यात क्रियापदाचे योग्य रूप वापरले आहे? तर आम्ही मुली क्रिकेट खेळतो नाही. आम्ही क्रिकेट खेळतो. समीर क्रिकेट खेळू नाही. तुम्ही क्रिकेट खेळणे नाही. तर योग्य उत्तर 2. आम्ही क्रिकेट खेळतो. तुषारने रेड्याला कधीच दावे बांधले नाही. अधोरेखित शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. रेड्याला म्हणजेच हाल्या. सिंह शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. सिंह केसरी. गळ्यातील ताईत म्हणजे अत्यंत प्रिय व्यक्ती होय. नीती शब्दाचा विरुद्धार्थी शब्द सांगा. तर तो आहे नीती अनीती. सहलीला जाताना कात्रज जवळ सांजावले म्हणजे भाव कर्तरी प्रयोग होय. कात्रज जवळ सांजावले भाव कर्तरी प्रयोग. पुढील वैशिष्ट्ये कोणत्या अलंकाराची आहेत? उपमेय उपमान यांच्यात साम्य असते. उपमेय उपमान आहे असे मानले जाते. अनेकदा केवळ प्रत्यक्ष साक्षात मूर्तिमंत साधर्म्यदर्शक शब्दाचा वापर केला जातो. तर या ठिकाणी रूपक अलंकार होय. मर्कट म्हणजे माकड. पर्ण पान. ग्राम गाव. गृह म्हणजेच घर.
खालील वाक्प्रचारांचे अर्थ दिलेले आहेत. त्यातील चुकीचा पर्याय शोधा. भान ठेवणे, जाणीव ठेवणे, चुकीचा पर्याय विचारला आहे. भान ठेवणे, जाणीव ठेवणे बरोबर आहे. कान फुंकणे, दुसऱ्याबद्दल वाईट सांगून मन कलुषित करणे बरोबर आहे. पहारा देणे, राखण करणे, सख्य नसणे, मैत्री असणे या ठिकाणी चूक होय. टिंबटिंब अलंकारात सारखा, सम, जीवी, सम, सदृश्य, गती, परी, समान यासारखे साम्यवाचक शब्द येतात. सम, सारखा, समाजीवी, सम, सदृश्य, गत, परी, समान तर ते उपमा होय. जसे हत्तीचे चित्कारणे, गायीचे हंबरणे तसे घोड्याचे खिंकाळणे. लीळा चरित्र ग्रंथाचे ग्रंथकर्ते कोण तर ते म्हाइंभट होय. मी शाळेतून आत्ताच टिंबटिंब क्रियापदाचे योग्य रूप वापरा. मी शाळेतून आत्ताच आलो, येणे आलो. समानार्थी शब्दाचा योग्य पर्याय निवडा. हरकत, भांडण, हास्य, खुदकन, हरित, हिरवे, हेवा, हुरूप तर योग्य पर्याय हरित म्हणजेच हिरवे. आई समजून घेताना या पुस्तकाचे लेखक कोण आहे? आई समजून घेताना तर उत्तम कांबळे. आई समजून घेताना हे त्यांचे लेखक आहे, उत्तम कांबळे. विरुद्धार्थी शब्दाची चुकीची जोडी शोधा. चुकीची जोडी विचारलेली आहे. जून राठ, धनी चाकर, संत दुर्जन, अपराधी निरपराध ही या ठिकाणी चुकीची आहे. जून राठ